नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या या नवीन सिरीजमध्ये, ज्याचं नाव आपण ठेवलं आहे एमपीएससी अपडेट. सो मित्रांनो, अलीकडेच आपल्या राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालय हा जो आपला घटक आहे, या घटकामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे. या अपडेटमध्ये आपल्या सर्वांना माहित असेल की सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या आता वाढलेली आहे. सो ही संख्या आधी होती 33, आता ही वाढून कुठपर्यंत गेलेली आहे, ही अपडेट आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. याबरोबरच या सेशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाची घटनात्मक तरतूद एकंदरीत काय आहे, सर्वोच्च न्यायालयाची रचना काय आहे आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती, हे जे काही पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. सो मित्रांनो, मी रितेश किरड स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या नवीन सिरीजमध्ये, ज्याचं नाव आपण ठेवलं आहे एमपीएससी अपडेट. सो सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण या टॉपिकशी संबंधित जो बेसिक आपला पार्ट आहे, तो बेसिक पार्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ. बघा मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेचा जर आपण विचार करतो म्हटलं तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आपल्याला बघायला मिळते. आणि या भाग 5 मधील कलम 124 ते 147 या दरम्यान सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया संदर्भात तरतुदी बघायला मिळतात. सो या कलम 124(1) मध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. आणि या अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा कोणाला असेल, तर संसदेला असेल. संसद यासाठी काय करते, तर संसद यासाठी एक कायदा करते. कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या वाढवली जाते. सो सध्याच्या परिस्थितीमध्ये ही संख्या आता झालेली आहे 37. आधी ही संख्या किती होती, तर 33. म्हणजे साधारणतः 4 इतर न्यायाधीशांची संख्या या ठिकाणी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे इतर न्यायाधीशांची संख्या 37 आहे, +1 म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या जर आपण विचारात घेतो म्हटलं तर एकूण न्यायाधीशांची संख्या आहे 38. सो मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी संसद जो कायदा करते, हा कायदा साध्या बहुमताने पारित केला जातो. यापूर्वी यावर राज्यसभेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता. सो लक्षात ठेवा, सर्वसाधारण कायदे जे संसदेमध्ये पारित केले जातात त्याच पद्धतीने हा देखील कायदा पारित केला जातो आणि यासाठी देखील साधं बहुमत आवश्यक असतं. सो आता इतर न्यायाधीशांची संख्या कशा प्रकारे ठरवली जाते, हा मुद्दा आपला क्लिअर झाला. तर या इतर न्यायाधीशांची निवड कशी केली जाते, तर त्या संदर्भात साधारणतः आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एकूण 3 न्यायाधीश खटले आपल्याला अभ्यासावे लागतात आणि सगळ्यात चौथा म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. सो या 3 न्यायाधीश खटल्यांमध्ये एकंदरीत काय सांगण्याचा प्रयत्न केलाय ते आपण बघून घेऊ. पहिला न्यायाधीश खटला जो की आपल्याला 1982 मध्ये बघायला मिळतो. या न्यायाधीश खटल्यामध्ये असं सांगितलं होतं की विचार घेणे म्हणजे एकमत होणे नसून केवळ मतांचा आदान प्रदान आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्यासाठी आपल्याकडे जे मंडळ कार्यरत आहे, त्या मंडळाला आपण म्हणत असतो कोलेजियम मंडळ. आणि ह्या कोलेजियम मंडळासंदर्भात हे सगळे 3 न्यायाधीश खटले होते. पहिला न्यायाधीश खटला आणि दुसरा न्यायाधीश खटल्याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर त्या 2 न्यायाधीश खटल्यांमध्ये ह्या कोलेजियम मंडळांमध्ये एकूण किती सदस्य होते, तर यामध्ये होते 1 चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 2 सिनियर मोस्ट जजेस इन सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयातील 2 ज्येष्ठतम न्यायाधीश. सो या कोलेजियम मंडळातली जी सदस्य संख्या होती ही तिसऱ्या न्यायाधीश खटल्यामध्ये वाढली होती. तिसऱ्या न्यायाधीश खटल्यामध्ये ही सदस्य संख्या झाली होती 1 चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 4 सिनियर मोस्ट जजेस इन सुप्रीम कोर्ट. म्हणजे सध्या आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयातील आणि उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याच्या दृष्टिकोनातून जे कोलेजियम मंडळ कार्यरत आहे, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या जर तुम्हाला ठरवायची असेल तर त्यासाठी एवढी सदस्य संख्या आहे. आणि उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्येची म्हणजे इतर न्यायाधीशांची नियुक्ती जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी 2. राईट. सो सुप्रीम कोर्ट मधील इतर न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी जे कोलेजियम कार्यरत आहे त्यामध्ये एकूण 4 ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत आणि उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी जे कोलेजियम मंडळ कार्यरत आहे त्यासाठी 2 ज्येष्ठतम न्यायाधीशांची तरतूद करण्यात आलेली आहे. सो या संदर्भात हे जे 3 खटले, या 3 खटल्यांवर अनेक वेळा आपल्याला जोड्या लावायच्या दृष्टिकोनातून आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत किंवा मल्टीलाइनिंग स्टेटमेंटच्या माध्यमातून आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतं. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो खटला होता 1982चा, या खटल्यामध्ये सांगितलं होतं विचार घेणं म्हणजे मतांचं आदान प्रदान, एकमत होणे नसून केवळ मतांचं आदान प्रदान. दुसऱ्या न्यायाधीश खटल्यामध्ये 1993 ला सांगितलं होतं विचार घेणं म्हणजे एकमत होणं. सरन्यायाधीशांचा सल्ला राष्ट्रपतींवर काय असेल, बंधनकारक. परंतु हा सल्ला देताना 2 ज्येष्ठतम सहकाऱ्यांचा सल्ला सरन्यायाधीशांनी घेणं आवश्यक आहे. या दुसऱ्या न्यायाधीश खटल्यामध्ये आपल्याला कळालं होतं सरन्यायाधीश प्लस 2 ज्येष्ठतम न्यायाधीश. आणि तिसरा न्यायाधीश खटला जो की 1998चा होता, यामध्ये सांगितलं होतं न्यायाधीशांची नियुक्तीबाबत राष्ट्रपतींना सल्ला देताना सरन्यायाधीशांनी 4 ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या कोलेजियमचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे कोलेजियम मंडळाची सदस्य संख्या 2 वरून 4 झाली होती. 1 सरन्यायाधीश आणि 4 ज्येष्ठतम न्यायाधीश. आणि जो चौथा न्यायाधीश खटला होता तो 2015चा, ज्याला आपण म्हणत असतो नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन.
राईट. सो नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन कॉलेजियम मंडळाला बायपास करण्यासाठी आणलेली व्यवस्था, परंतु यामुळे भारतीय राज्यघटनेतील कलम 50चं उल्लंघन होत होतं, म्हणून सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने ही घटनेच्या विरोधी असल्याचं घोषित करून रद्द करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील रचना जर आपण एकंदरीत विचारात घेतो म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयातील रचना कशी आहे? सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांबरोबर संसद कायदा करून ठरवेल इतके इतर न्यायाधीश असतात. ही संख्या वेळोवेळी वाढवली होती. आता ज्यावेळेस वर्ष 1950ला आपलं सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आलं, तुम्हाला माहित असेल भारत सरकार कायदा 1935ला अनुसरून 1 ऑक्टोबर 1937ला आपल्याकडे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. आणि या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी 1950ला आपल्याकडे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने आपलं कामकाज म्हणजे 1950 पासून तर 1958 पर्यंत संसदेच्या चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये सुरू केलं होतं. आणि 1958ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला स्वतःची इमारत मिळाली. ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश असे सदस्य होते किंवा असे न्यायाधीश होते. म्हणजे ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये एकूण 8 न्यायाधीश होते. सो सध्या ही 8 न्यायाधीशांवरून सदस्य संख्या झालेली आहे किंवा न्यायाधीशांची संख्या झालेली आहे 38. राईट. सो करंट अपडेट ह्या ठिकाणी आपण बघून घेऊ. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अध्यादेशाला मंजुरी दिली. देशाच्या न्यायव्यवस्थेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. राईट. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवली. या वाढीव 37 न्यायाधीशांच्या संख्येमध्ये भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरन्यायाधीशांसह आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या किती असेल? 38 असेल. म्हणजे 1 + 37 ही सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या असेल. राईट. सो थोडंसं पुढे जाऊयात. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा वाढता भार कमी करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. या निर्णयामागचा प्रमुख उद्देश सामान्य नागरिकांना जलद गतीने न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. न्यायाधीशांनी संख्या वाढवल्यानंतर खटल्यांच्या सुनावणीत वेग येण्याची शक्यता असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा यामुळे लवकरात लवकर होऊ शकतो. सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळू शकतो. मुद्दा क्लिअर झालाय. सो ही होती आजच्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या टॉपिकमध्ये करंट अपडेट. सो ही अपडेट करून घ्या. आपली जी रेफरन्स बुक्स आहेत या रेफरन्स बुकमध्ये नोंद करून ठेवा. सो अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनलही आहे रितेश सर _ टेक्स्टबुक. या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. प्लस आपलं जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनललाही तुम्ही जॉईन करू शकता. प्लस वर्ष 2027च्या दृष्टिकोनातून राज्यसेवेसाठी मी स्वराज्य नावाची बॅच सुरू केलेली आहे. सध्या या बॅचमध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी हे सब्जेक्ट्स रन केलेले आहेत. बाकीचे सब्जेक्ट चालू होणार आहेत. सो ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर यासाठी तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता कारण सगळ्या बॅचेस मी रेग्युलेट करतोय. सो हा माझा मोबाईल नंबर पर्सनल मोबाईल नंबर मी तुम्हाला ह्या ठिकाणी देऊन ठेवतो. सो ह्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकता. कारण आता राज्यसेवेमध्ये एकूण 18 नवीन सेवा समाविष्ट होत आहेत. 18 नवीन सेवांच्या माध्यमातून 93 संवर्ग समाविष्ट होत आहेत. सो येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवेच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या पदांची जाहिरात बघायला मिळू शकते. याबरोबरच कंबाईन इथे सुद्धा तुम्हाला मोठ्या पदांची जाहिरात बघायला मिळू शकते. सो कोणत्याही बॅचेसला जरी जॉईन करायचं असेल तरी मोबाईल नंबर सेम असणार आहे. ठीक आहे. आणि हा माझा आहे टेलिग्राम ग्रुप जो की तुम्हाला जॉईन करायचा आहे. या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून मी लाईव्ह डिस्कशन स्टार्ट केलेलं आहे रात्री 9 वाजता जे की तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करू शकता. सो अशाच वेगवेगळ्या गोष्टींच्या अपडेटसाठी हा टेलिग्राम ग्रुप आहे. सो आता मी थांबतो या ठिकाणी. भेटू पुन्हा एकदा एका नवीन क्लासला. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.